महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होणार असून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होतील अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। पुढील 2 दिवसांमध्ये या संदर्भामध्ये महायुतीकडून घोषणा होऊ शकते। दरम्यान शिवसेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हायला हवेत असाही सूर धरलाय। पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचे जवळपास निश्चित झालंय आणि यामुळे भाजप आता एकनाथ शिंदेंची जी नाराजी आहे ती दूर काढण्याचा प्रयत्न करतेय। तिकडे अजित पवार सुद्धा भाजपच्या बाजूने असल्याची माहिती मिळतेय। दरम्यान भाजपच्या पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला भाजपकडून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी सुद्धा दिली जाऊ शकते अशी ही माहिती आता समोर आली आहे। अभिषेक मुठाळे आमचे प्रतिनिधी या संदर्भातला अपडेट्स देत आहेत। अभिषेक, मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच होणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्र देत आहेत आणि पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आपल्याला दिसतील। नक्कीच एबीपी माझानं या संदर्भात देखील हा फॉर्म्युला जो आहे तो पहिल्या दिवशीच सांगितलेला होता की एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हा ह्या फॉर्म्युल्यासोबतच संपूर्ण जे सरकार आहे ते आपल्याला चालताना पाहायला मिळणार आहे। मात्र मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भात जो आहे ती निश्चिती होत नव्हती। मात्र आता जर का पाहायचं तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार या संदर्भात देखील शिक्कामोर्तब आपल्याला होताना पाहायला मिळतं आहे। सूत्रांच्या हवालानंही आपल्याला माहिती मिळते आहे। एकूणच एकनाथ शिंदे असतील किंवा मग अजित पवार असतील हे उपमुख्यमंत्री पदावर त्यांची वर्णी जी आहे ती लागणार आहे। नेमकं दुसरं जर का यामध्ये मुद्दा पाहायचा तर कुठेतरी अजित पवार जे आहेत ते देखील भाजपच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच भाजपचे अधिक जागा आपल्याला आल्याला दिसत आहे आणि सोबतच ज्या निवडणुका आहेत त्या देखील नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर भाजपकडनं लढलेल्या होत्या आणि सगळ्याधिक जागा ज्या आहेत त्या भाजपला आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र कुठेतरी एकनाथ शिंदे यांची देखील नाराजी आहे आणि त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न हा देखील भाजपकडनं आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे। दिल्लीतील जे पक्षश्रेष्ठी आहेत ते देखील त्यांच्याशी चर्चा करताना पाहायला मिळत आहेत। सोबतच एकूण वाटाघाटीमध्ये नेमकं राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये एकूण चांगला जो समसमान वाटा असेल किंवा सन्मानजनक जो वाटा असेल तो देखील त्यांना मिळावा यासाठी देखील प्रयत्न जे आहेत ते आपल्याला होताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे एकूण सध्या जर का पाहायचं तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनणार यावर तरी शिक्कामोर्तब होताना दिसतं आणि एकूण पुढील 48 तासामध्ये त्याची आपल्याला घोषणा देखील होताना पाहायला मिळू शकेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।